Hello, hello. This is the my artifact episode number 2070 2070. आजची तारीख आहे 22 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. ओके. मागच्या महिन्यात 24 तारखेला शूटिंग कंप्लीट झाली होती आणि तेव्हापासूनच काम सुरू आहे. ऑलमोस्ट मला आजची 22 तारीख आहे आणि मला असं वाटतं आता डुडल्सला जास्त वेळ लागेल नाही. येस, कारण आता ही फायनल फाईल तर बनली आहे. ओके, आता याच्यावर डुडल्स करायचं आहे आणि डुडल्सला जास्त वेळ लागत नाही. या फ्रेम बाय फ्रेम आहे आणि काम भकाभक होते ते, कारण त्याच्यामध्ये जास्त इंटेन्शनली नाही, बॉर्डरवर भकाभक पेंट करायचे आहे आणि एक्सपोर्ट करायचा विथ एनकोडर थ्रू अल्फा चॅनल. सो आणि त्यासाठी आज मी कोडेक पण डाउनलोड केला आहे, ऍक्च्युली ॲडोबीचा मीडिया एन्कोडर. ओके, कारण जो आफ्टर इफेक्ट्स वाली फाईल होती ना, ती बहुत ही जास्त फाईल्स म्हणून जाते आणि तो रेंडर प्रॉपरली करत नाही, एक्सपोज करते पूर्ण फ्रेमला आणि फाईल साईज बनते ऑलमोस्ट करीब 30 GB ची फाईल साईज बनते. इट वॉज नॉट रिअली गुड फॉर 3 मिनिट व्हिडिओ. सो ऍक्च्युली मी अगोदर ट्राय केलं होतं की 2070चं आफ्टर इफेक्ट्स डाउनलोड केल्यानंतर ते ऍक्टिव्हेट करायला प्रयत्न केला, बट ते ऍक्टिव्हेट झालं नाही. मग त्याच्यानंतर मग ट्रायल व्हर्जनवर मग मी त्याला प्रीमियर थ्रू डायनामिक लिंक कनेक्ट करून आफ्टर इफेक्ट्सला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. कनेक्ट झाला, पण त्याच्यामध्ये ते व्हिडिओ फाईल ड्रॅगच नाही होत होती टाइमलाईनवर. मी युट्यूबवर आणि त्याच्यानंतर गुगलवर खूप सारे सोल्युशन्स फाइंड आउट सर्च करण्याचा प्रयत्न केला, बट मी तेवढं जास्त डीपली सर्च नाही केला. मला खूप भोगाकडे आलं, नंतर खूप बघितलं. मग नंतर माझ्यासाठी मग दुसरा हा माझा प्लॅन ए होता. प्लॅन बी असा होता की एन्कोडर डाउनलोड करावं. ओके, एन्कोडर आहे ना की आफ्टर इफेक्ट्स मधले जे फाईल साईज, म्हणजे कसं आहे की आपण एकदा पूर्ण व्हिडिओ आपण सरळ म्हणजे एकदा पूर्ण व्हिडिओ बनला की पूर्ण व्हिडिओ आपण याच्यामध्ये घेऊन येऊ आफ्टर इफेक्ट्स मध्ये घेऊन आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण डुडल्स करू आणि जे फायनल फाईल निघेल ते इथून निघेल. तर जेव्हा ती फायनल फाईल निघत होती ना, तर त्याची फाईल साईज वॉज मेक्स लाईक द 30 GB 28 GB पर्यंत जात होती आणि तो रेंडरला एक्सपोज करत होता, त्यामुळे तो बहुत बेकार दिसून राहिला होता. या आणि मग हे रेंडर म्हणजे हे नाही का आफ्टर इफेक्ट्सचं डिफॉल्ट रेंडर होतं. ओके, एक दुसरं रेंडर आहे, ते आहे मीडिया एन्कोडर. ओके, मीडिया एन्कोडर काय करतो, त्याच्यामध्ये कोडेक असतो जो हलकासा कॉम्प्रेस करतो. तर हलकासा कॉम्प्रेस म्हणजे किती कॉम्प्रेस? यस. तर मी आज नाही का मीडिया एन्कोडर डाउनलोड केलं आणि त्याच्यानंतर इन्स्टॉल केलं. ऍक्च्युली यस, टॉरंट वरून डाउनलोड केलं. यस, फ्री पॅक डाउनलोड केला, इन्स्टॉल केला आणि त्याच्यानंतर आफ्टर इफेक्ट्स मध्ये मग एक सिम्पल व्हिडिओ फाईल आणली. सेम व्हिडिओ फाईल, काहीच चेंजेस नाही. ज्याची फाईल साईज होती 392 MB आणि ती फाईल साईज मी जस्ट आणली, सेव्ह केली आणि एक्सपोर्ट मारली फ्रॉम मीडिया एन्कोडर थ्रू. तर फाईल साईज बनली मॅक्स टू मॅक्स 536 MB. इट इज रिअली गुड. या बहुत ही जबरदस्त भेटलं. 550 MB मध्ये माझं पूर्ण काम आटपलं. या सो दॅट इज अ प्लॅन नंबर 2. दॅट इज रिअली सक्सेसफुल. बट माझा जो प्लॅन ए होता तो असा होता की आफ्टर इफेक्ट्स 2017 डाउनलोड करावं. देन माझं 17 बिकॉज ऑफ वॉट, कारण माझ्यापाशी प्रीमियर आहे ते 2017चं आहे. सो इट जस्ट लाईक समजा 17 आणि 17चं प्रीमियर आणि 17चं आफ्टर इफेक्ट्स राहते ना, तर सेम व्हर्जनचं असलं ना त्याच्यामध्ये डायनामिक लिंक कनेक्ट होते. समजा जर अल्टरनेट व्हर्जन असेल, म्हणजे इथे 13 आहे आणि इथे 17 असेल, तर डायनामिक लिंक कनेक्ट होत नाही. तर मग काय, माझ्यापाशी आफ्टर इफेक्ट्स 2015 होतं, तर ऑब्व्हियसली कनेक्ट होणार नाही. बिकॉज ऑफ दॅट दिस डायनामिक लिंक कनेक्ट होत नाही, कारण प्रीमियर आहे 17चं आहे, आफ्टर इफेक्ट्स 15चं आहे. सो इट्स नॉट रिअली गुड. सो इट जस्ट लाईक आय डाउनलोड 2017चा आफ्टर इफेक्ट्स पॅक डाउनलोड मारला. ओके, काल रात्रीच मी डाउनलोड मारला, इन्स्टॉल केला, इन्स्टॉल झाला, बट ऍक्टिव्हेट झाला नाही. मी ट्रायल व्हर्जनवर त्याला युज केला. ओके, तो ओपन तर झाला. ओके, मग त्यानंतर काय केलं मग मी की डायनामिक लिंक कनेक्ट होत होती, म्हणजे प्रीमियरवर काम केलेला जो सिक्वेन्स आहे
तो पूर्णच्या पूर्ण सिक्वेन्स आफ्टर इफेक्ट्स मध्ये जात होता, म्हणजे जात होता, गेला पण. आणि पण कसं आहे की तो सिक्वेन्स नाही का त्याच्या फोल्डर म्हणजे इम्पोर्ट फाईल मध्ये जात होता, तो टाइमलाईन वर नाही येऊन राहिला होता. आणि मग मी त्याला टाइमलाईन वर ड्रॅग करण्याचा प्रयत्न करून राहिलो तरीही नाही होऊन राहिला होता. आय डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम. यस, मी खूपदा ट्राय केला बट नाही झालं. या युट्यूबवर पण खूप सारे सजेशन्स बघितले, बट त्यांचे काही सजेशन्स माझ्या सोल्युशनला काही मॅचअप होत नव्हतं ते. सो जाऊ दे. बट माझा प्लॅन बी वॉज सक्सेसफुल. यस, मीडिया एन्कोडर डाउनलोड केलं आणि डाउनलोड केल्यानंतर एव्हरीथिंग वॉज रिअली स्मूथ. मला जो प्लॅन केला होता एक्झॅक्टली तसं झालं. ओके, सो डुडल सुरू करायच्या अगोदर आपल्याला व्हिडिओ फाईल फायनल करायची होती. सो आज मी काय केलं म्हणजे आता संध्याकाळी जो स्टार्टिंग सिक्वेन्स होता, म्हणजे कसं आहे की मी श्रेयसला खूपदा सांगितलं, ऍक्च्युली 2दा ट्रायल झाले. यस, पहिल्यांदा तोही बेटर, म्हणजे तो असा म्हणजे पहिले ते गिटारचे स्लॉट्स वगैरे त्या तो शूट केला होता, पण तो बरा नाही वाटला. मग त्यानंतर तो बी रोल शूट केला होता, तो पण बरा नाही वाटला. आता मी काय केलं की प्रत्येक बीट नुसार सीन चेंज केले. या म्हणजे टेरेडेडेन 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 टेरेडेडेन. तर असे हे जे बीट्स आहे ना, हे बीट्स ऑलमोस्ट करीब 7 बीट्स आहे. तर 7 बीट्स याने 7 सीन, तसे 7 सीन एकामेकामध्ये इंटरलॉक केले, म्हणजे कसं वाटते की एकदम फील होते की बिलकुल त्या बीटवर सीन चेंज होत आहे. सो इट वॉज रिअली गुड. ओके, आता हे मला तर चांगलं वाटत आहे. आता मी एक्सपोर्ट करतो, त्यानंतर कॉम्प्रेस करतो. कॉम्प्रेस केल्यानंतर ही फाईल मी त्याला पाठवतो. ओके, ऑब्विसली त्याला आवडेलच. ओके, आणि समज जर ही फाईल फायनल झाली का मग याच्यावर काम सुरू होतं. आणि आम टेलिंग यू, डुडलवर जास्त हे नाही लागत. या म्हणजे डुडलवर एकदा काम सुरू केलं तर समज जर माझं काम उद्या सुरू केलं तर हार्डली परवापर्यंत, म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस आणि परवापर्यंत तर होऊनच जाईल. या आणि वाटलंच तर उद्याच होऊन जाईल. या हार्डली 30 फ्रेम्स, आणि 30 फ्रेम्स आहेत. ऑलमोस्ट किती फ्रेम्सवर काम करावं लागत आहे? ऑलमोस्ट आपण सगळ्या फ्रेम जरी वर घेतलं ना तर एका फ्रेमवर हार्डली 2 किंवा 3 सेकंद द्यायचे. या सो इट्स नॉट रिअली गुड. आणि ऍक्च्युली याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह नाही करायचं. या जस्ट लाईक आपल्याला बॉर्डरवर लाईन खिचाय आहे, समथिंग काही ना काहीतरी असं काहीतरी करायचं आहे जे हलके स्केचेस आहे. यस, सो करू आपण हे. ओके, आणि त्यानंतर रेंडर. तर आय एम टेलिंग यू, आजची तारीख किती आहे? 21 आहे. 22, 23, 24, 25 पर्यंत तर फाईल डन होऊन जाईल. या 25 पर्यंत झाली की नोव्हेंबरला, सॉरी या 28ला रिलीज करून टाकू. या 28 ऑक्टोबरला पहिला व्हिडिओ रिलीज करून टाकू. येस, ऍक्च्युली कसं आहे, ऑब्विसली हा जो व्हिडिओ आहे हा त्याच्या याच्यावर जाईल, त्याच्या चॅनलवर जाईल, बट क्रेडिट तर देईलच, या डिस्क्रिप्शन वर राहीलच हू एडिट दिस थिंग वगैरे. सो येस, तर आता तर हेच. ओके, बाकी तर काय आहे नाही. अजून थोडस असं माझा विचार होता की माझं नाव द्यावं बा कुठे वगैरे, बट दॅट इज नॉट. या व्हाय? बिकॉज ऑफ दॅट, जरी मी ते शूट केलं, मी एडिट केलं वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग वगैरे मी केलं. यस, बट म्युझिक आहे ते त्याचं आहे. ओके, जे राईट्स आहे ते त्याची आहे. ओके, सो जस्ट लाईक दॅट की प्रॉपर्टी ही त्याची बनते. ओके, युजली कसं आहे की जो कोणी म्युझिक प्रोड्युसर आहे किंवा म्युझिक डिरेक्टर आहे किंवा म्युझिक ज्यांनी कोणी बनवलं म्हणजे जस्ट व्हिडिओ एडिट करून बनवलाय, तर त्याला त्याचं क्रेडिट त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये असते, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, आणि ऍज अ क्रेडिट ते भेटते, बट पैसे भेटते. ओके, आता इन्स्टेड ऑफ आपण तर पैसे घेऊन न आलोय, बट एक काय आहे की तो क्रेडिट देईल डिस्क्रिप्शन मध्ये, आपण व्हिडिओ मध्ये आपण इन्कोड करू शकत नाही. या बट कसं आहे की लोकांना माहित तर पडलं पाहिजे, डूड तेरा काम अच्छा है ना, दॅट्स इट. पीपल विल फॉलो यू डूड, दॅट्स द ओनली थिंग. ट्रस्ट मी. येस, ट्रस्ट मी. बस जर हा व्हिडिओ बनला, ऑब्विसली बहुत जणाला आवडेल आणि बहुत जण पण म्हणेल बापरे काय व्हिडिओ बनवला यार. मग कोणी बनवला, मग डिस्क्रिप्शन वर बघेल, ओ इसने बनाया, देन ही वेंट टू माय प्रोफाईल, म्हणजे इंस्टाग्राम वर जाईल, मग ते बघेल वगैरे.
अरे यार, मग मैसेज वगैरह केले, भाई मेरा वीडियो बना यार, ऐसा ऐसा जोरदार. बट आय ऑलरेडी हॅव अ प्लॅन. येस, ऍक्च्युली मला हे लवकरात लवकर खतम करायचं आहे. आणि बिफोर द वॅक्सिन मला हे एकदा तो कोरोनावरचा तो एक व्हिडिओ बनवायचा न्यू नॉर्मलचा. ओके, सो येस, so this is it. This is the end. This is the my artifact episode number 2070. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.